हा व्हिडिओ आहे ज्या दिवशी ऋग्वेद 6 महिन्यांचा पूर्ण झाला होता आणि हे बघा त्याने काय करून ठेवलंय. माझ्या कानात हे सोन्याचं कानातलं होतं जे त्याने खेचून बाहेर काढलं. मला तर ते खूप दुखलं, पण मी विचार करत होते की त्याला किती लागलं असेल हाताला. त्याला कळायला लागलंय की काय माहित नाही की तो आता मोठा झाला. आणि इतक्यात हे असं आम्हाला सगळं काही जे हाताला लागेल ते आम्हाला तोंडात घालायचं असतं. त्याचे केस आता वाढलेत ना, त्यामुळे असे उडणारे केस त्याच्या आजीला भयंकर आवडतात. एकदा तो थकला की मग त्याची आजी त्याला पाळण्यामध्ये जरा फिरवते आणि असं झोपवून देते. तो झोपला की जरा मला शांतता असते, म्हणून त्यावेळी मी माझी खारी आणि चहा एन्जॉय केला आणि माझ्या पुढच्या कामाला लागले. त्याच्या बाबाची अशी इच्छा होती की निदान ऑफिस सुरू व्हायच्या आधी माझं कपाट एकदा व्यवस्थित लाव. खरं तर ऋग्वेद झोपला होता म्हणून मी हे करायला घेतलं होतं आणि मला वाटलं होतं हा निदान आता 1 तास तरी झोपेल, पण त्याची झोप खूपच कमी आहे आणि अर्ध्या तासाच्या वर तो कधीच झोपत नाही. मला सगळे बोलायचे त्याला मालिश कर, आंघोळ घाल, म्हणजे लहान मुलं व्यवस्थित झोपतात, पण त्यातलं कुठलंच काही ऋग्वेदला लागू होत नाही. तुमच्यापैकी कोणाचं एवढं लहान मूल आहे का आणि ते खरंच 2-3 तास झोपतं का मला नक्की सांगा. आणि जर तो झोपत असेल तर त्यासाठी तुम्ही काय करता मला नक्की सांगा, कारण ऑफिस सुरू होण्याआधी तरी मला अशी ट्रिक शोधून काढायची आहे ज्याने हा झोपेल आणि मी काम करू शकेल. लहान मुलांना 2-3 तासाच्या वर ऍक्टिव्ह ठेवू नये, त्यांना झोपवून द्यावं असं म्हणतात. पण हा जागा असून आता 2-3 तास झाले होते म्हणून मी त्याला झोपवायला घेतलं, तर याची एनर्जी बघा. या एनर्जीला आम्ही दिवसभर मॅच करू शकत नाही आणि हा इतका ऍक्टिव्ह असताना मी ऑफिसचं काम कसं करणार आहे कोणाच ठाऊक. चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.